नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अजून एक कोर्स जो बीए अंतर्गत येतो, जो आहे बीए इन उर्दू, या कोर्स बद्दल माहिती पाहणार आहोत. बरेच विद्यार्थी जे आहेत या कोर्सला नवीन ऐकत असतील की असा पण कोर्स आहे का, तर हो, हा कोर्स ऑल ओव्हर भारतामध्ये अवेलेबल आहे. उर्दू भाषेचं महत्व आहे भारतामध्ये, ते का ते मी एक्सप्लेन करणार आहे. तसंच या कोर्समध्ये काय शिकवलं जातं, कोणी हा कोर्स चूज केला पाहिजे, कोणते विद्यार्थी हा कोर्स चूज करतात, याबद्दल आपण अधिक माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा बीए इन उर्दू कोर्स काय आहे. तर बघा, सर्वप्रथम हा उर्दू विषयावर बेस्ड कोर्स आहे. आता हा कोर्स का आहे, कशामुळे आहे, आपण पुढे पाहूया. सर्वप्रथम या कोर्समध्ये काय शिकवलं जातं किंवा कशावर फोकस आहे हा कोर्स, हे पाहूया. तर उर्दू भाषेचे जे काव्य असतात, ज्या कविता असतात, पोयम असतात, त्या कोणी लिहिल्या आहेत, कोणकोणते व्यक्ती, जसं उदाहरणासाठी अमीर खुसरो हे खूप मोठे पोएट होऊन गेलेले आहेत हिस्ट्रीमध्ये. तर उर्दू भाषेवर त्यांची पकड, जसं उर्दू भाषेतील ग्रामर असतं किंवा त्याचं लेखन असतं, त्याच्यावरील काव्यांवर रिसर्च करणं किंवा त्याचं जे म्हणजे वेगवेगळी माहिती मिळवणं, तर ह्या सर्व जी गोष्ट असते ती उर्दू भाषेमध्येच तुम्हाला पाहायला भेटते या कोर्समध्ये. म्हणजे या भाषेचा सविस्तर अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये शिकायला मिळतो. हा कोर्स 3 वर्षाचा आहे आणि हा रेग्युलर बेसिसमध्ये अवेलेबल असलेला कोर्स आहे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत. जर तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर शैक्षणिक पात्रता काय लागते. सर्वप्रथम खूप सोपं आहे. तुम्ही कोणत्याही जे आहे बोर्ड मधून पास आउट असाल, मग सीबीएसई असेल, एचएससी असेल, फक्त तुमची 12th कंप्लीट असणं गरजेचे आहे विथ मिनिमम 45 to 50% मार्क्स. दॅट्स इट. कोणत्याही स्ट्रीम मधून तुम्ही असाल, इव्हन सायन्सचे जरी विद्यार्थी असाल किंवा कोणत्याही फील्ड मधून तुम्ही येत असाल, तुम्ही याच्यासाठी इझिली ऍडमिशन जे आहे ते घेऊ शकता. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करावं लागेल जिथेही हा कोर्स ऑफर केला जातो. त्याची लिस्ट आपण पुढे पाहणार आहोत. ऍडमिशन प्रोसेस तुम्हाला डायरेक्ट ऍज वेल एज एंट्रन्स एक्झाम बेस्ड ऍडमिशन पाहायला भेटते. आता एंट्रन्स एक्झाम बेस्ड काय आहे, जर तुम्हाला हा कोर्स महाराष्ट्राच्या बाहेर करायचा आहे तर इतर युनिव्हर्सिटीमध्ये त्यांची एंट्रन्स एक्झाम असते, जी कॉलेज स्तरावरची असते. 11वी-12वी मध्ये जो अभ्यासक्रम तुम्ही अनुभवलेला आहे, अभ्यासलेला आहे, त्या बेसिसवरच तुमची परीक्षा घेतली जाते आणि तुम्हाला मेरिटमध्ये यावं लागतं. ही परीक्षा तुम्ही कॉम्प्युटरवर, तुमच्या लॅपटॉपवर सुद्धा देऊ शकता किंवा ऑफलाईन पद्धतीने तुमच्या आजूबाजूला बाकीच्या शहरांमध्ये याचे सेंटर्स असतात, तिथं देऊ शकता. दुसरं आहे डायरेक्ट ऍडमिशन. जिथंही हा कोर्स ऑफर केला जातो, डायरेक्टली तुम्ही तुमचे 10वी-12वी तुमचे जेही इसेन्शियल डॉक्युमेंट्स असतात ते घेऊन जाऊन जे आहे सबमिट करून, एक छोटीशी फी असते याची, ती भरून जे आहे याच्यासाठी ऍडमिशन तुम्ही घेऊ शकता. पण याच्यामध्ये जर पाहिलं तर फक्त 2च पद्धती पाहायला भेटतात. ते असतं डायरेक्ट ऍडमिशन, दुसरं असतं मेरिट बेस्ड ऍडमिशन. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा कालावधी बद्दल विस्तृत पाहणार आहोत. या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो आणि हा एक रेग्युलर बेसिसमध्येच अवेलेबल असलेला कोर्स आहे. म्हणजे तुम्हाला रेग्युलर कॉलेज अटेंड करावे लागेल आणि याचे सेमिस्टरच्या एक्झाम्स किंवा प्रॅक्टिकल्स वगैरे पाहावे लागतील. 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. 6ही सेमिस्टर जे महत्वाचे असतात, याच्यामध्ये वेगवेगळा अभ्यासक्रम पाहायला भेटतो, ते आपण पुढे पाहणार आहोत. याच्यामध्ये जे आहे तुम्हाला एका वर्षात 2 सेमिस्टर, असे 6 महिन्याला एक सेमिस्टर कंप्लीट केलं जातं. याच्यामध्ये तुमचा प्रॅक्टिकल, थेअरी, वायवा अशा गोष्टी होतात. एक्झाम्स असतात, तुम्हाला प्रत्येक विषय क्लिअर करावे लागतो आणि आफ्टर 3 इयर्स तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. हे डिग्रीचे सर्टिफिकेट जे असते ते तुम्ही पुढे फर्दर एज्युकेशनसाठी वापरू शकता, म्हणजे हायर एज्युकेशनसाठी जाऊ शकता. तसेच गव्हर्नमेंट एक्झामला अपेअर होण्यासाठी यूज करू शकता. तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करू शकता. आता ह्या जॉब कोणत्या किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब कोणत्या, गव्हर्नमेंट सेक्टर्समध्ये परीक्षेचे प्रिपरेशन, तसेच हायर एज्युकेशन, हे आपण फर्दर पुढे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पाहणार आहोत जिथे हा कोर्स ऑफर केला जातो. तर तुम्हाला पुणे, मुंबई तसेच नागपूर अशा ठिकाणी जे आहे जे कॉलेजेस पाहायला भेटतात. क्वचित कॉलेज आहेत, जसं इनामदार कॉलेज, सिनियर कॉलेज पुणा आहे किंवा पुणा कॉलेज आहे. तसेच तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर बघितलं तर जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी आहे. तसेच RTMU महाराष्ट्रामध्ये ही युनिव्हर्सिटी आहे. इथेही हा कोर्स जे आहे, याचे जेही अफिलेटेड कॉलेजेस आहेत तिथे हा कोर्स ऑफर केला जातो. म्हणजे काही क्वचित कॉलेज तुम्हाला महाराष्ट्रात पाहायला मिळतात ऍज वेल एज महाराष्ट्राच्या बाहेर पाहायला मिळतात.
मेनली जर तुम्ही ह्याच्यावर लक्ष दिलं तर इस्लामिक कॉलेज आहेत, म्हणजे जे उर्दूचं शिक्षण जिथं दिलं जातं किंवा इस्लामिक पूर्ण पद्धती असते, तर या ठिकाणी तुम्हाला जास्त हा कोर्स पाहायला भेटतो. मित्रांनो, या कोर्स बद्दल आपण काही माहिती आपला पुढे पाहणार आहोत, पण याच्या कॉलेजची ऍव्हरेज फी जर पाहिली तर महाराष्ट्रामध्ये ती तुम्हाला 3 ते 4 हजार रुपये पण पाहायला भेटू शकते आणि महाराष्ट्राच्या बाहेर ही थोडी स्लाइटली हायर पाहायला भेटू शकते. बाकी कॉलेजेसची ऍव्हरेज फी किंवा कॉलेजेसची पूर्ण लिस्ट जर तुम्हाला रीड करायची असेल तर ती मी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही याचा पूर्ण आर्टिकल रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा सिलेबस पाहणार आहोत. याचा सिलेबस तुम्हाला पूर्ण उर्दू मध्येच पाहायला मिळतो आणि याचा सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळेल याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आहे इन 3 इयर्स किंवा हे जे 6 सेमिस्टर आहे याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे विषय असणार आहेत. थोडे प्रोनाउन्सिएशनला याच्यामध्ये अडचण येतील, पण तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता याच्यामध्ये तुम्हाला उर्दू नसर में अखलाकी पहलू, तसेच उर्दू नसर में तंजो व मिजाह, तसेच बख्श ओ तकरार, उर्दू नसर और अहमद नसर निगर, तसेच गिल्ली डंडा, मुंशी प्रेमचंद, तसेच अहमद शाह पितरस बुखारी, तुलू ए आफ्ताब, बेनजीर शाह, रात और रेल, असरारुल हक मजाज, अशा प्रकारचे वेगवेगळे जे सब्जेक्ट आहेत ते पाहायला मिळतात. हे पूर्ण उर्दूशी रिलेटेड सब्जेक्ट आहेत. आता त्याच्यामध्ये जे फोल्क्स असतात, जे जुन्या काव्य आहेत, महाकाव्य आहेत, उर्दू मधले जे लिहिले गेलेले आहेत, कारण आपल्या भारतामध्ये ज्यावेळेस इस्लामिक शासन होतं 800 वर्ष, तर या वर्षांमध्ये उर्दूचा खूप जास्त विकास झालेला आहे. उर्दू सुद्धा भारतात ओरिजिनेटेड लँग्वेज आहे. बऱ्याच जणांना वाटतं की अरब मधून आलेले आहे वगैरे, असं बिलकुल नाही. याच्यामध्ये आपल्याला खूप भाषांचं मिक्सचर पाहायला भेटतं. याच्यामध्ये आपल्याला अरेबिक, तुर्किश ऍज वेल ऍज आपल्याला हिंदीचेही जे शब्द आहेत ते पाहायला भेटतात. मोस्ट ऑफ हिंदी वाटत असेल, पण उर्दू जी आहे ती भारतामध्ये तयार झालेली आहे, आपल्या भूमीवर तयार झालेली लँग्वेज आहे. त्याच्यामुळे याचा इम्पॉर्टन्स आहे कल्चरली खूप जास्त आहे. बरेही धार्मिक पद्धतीनं पाहिलं तर खूप वेगळ्या गोष्टी पाहायला भेटतात, पण संस्कृत सध्या जशी हिंदुइझमशी जोडलेली लँग्वेज आहे तसं उर्दू इस्लामशी जोडलेली लँग्वेज आहे, पण ती फक्त भारतापुरती. बाहेर जर पाहिलं तर इस्लामिक जे ओरिजिनल लँग्वेज आहे ती अरेबिक येते. तर सिलेबस जो असतो तो याच्या रिलेटेडच पाहायला भेटतो. त्याचा ग्रामर, त्याची काव्य, कवी, लेखक, त्याच्यावर जुने जे फोल्क काव्य म्हणजे गोष्टी झालेल्या आहेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला या सिलेबसमध्ये पाहायला मिळतो. बाकी तुम्हाला डिटेलमध्ये सिलेबस रीड करायचा असेल तर व्हिडिओचा इथंच पॉज करून हे सिलेबस जो आहे तो रीड करू शकता. अदरवाइज डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. जवळपास 3000 वर्डचा पूर्ण जे आहे तो आर्टिकल आहे, तिथे तुम्हाला याची पूर्ण माहिती मिळून जाईल. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी आपल्याला काय पाहायला मिळतात. सर्वप्रथम हा कोर्स मेजरली ते विद्यार्थी चूज करतात ज्यांचा जो धर्म आहे किंवा जी मान्यता आहे ती इस्लाम आहे, जे इस्लामला फॉलो करतात. त्यांच्यासाठी हा जो बेस आहे किंवा हा जो कोर्स आहे तो एकदम उत्तम आहे. याच्या संधी आपण त्यांच्यासाठी पाहणार आहोत, त्या संधी पाहायला मिळतात. बघा, नॉर्मली जे समजा इतर रिलीजन मधले विद्यार्थी आहेत ते तर हा कोर्स चूज करणार नाहीत, कॉज ते रिलेटच करू शकणार नाहीत. पण जर तुम्ही मुस्लिम बॅकग्राऊंड मध्ये असाल, कुराण, हदीत या गोष्टी जर तुम्ही रीड करत असाल तर तुम्हाला या कोर्समध्ये शिकण्यासाठी खूप म्हणजे आनंद पण भेटेल आणि एक आपलेपण वाटू शकतं. तर याच्यामध्ये संधी काय पाहायला भेटतात. सर्वप्रथम जी संधी आहे ती आहे हायर एज्युकेशन. बघा, हा BA चा कोर्स आहे, पुढे तुम्ही MA किंवा MBA पण करू शकता. हा अंडर ग्रॅज्युएट आहे, पुढे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे ते आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशनचं. तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, वाईल कम्प्लिटिंग दिस डिग्री लास्टच्या इयर मध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन पण करावे लागेल. त्याचा सिलेबस कम्प्लिटली डिफरंट आहे. जर तुम्ही MPSC UPSC ची तयारी करत असाल तर तुम्ही या डिग्रीच्या बेसिसवरती परीक्षा देऊ शकता, कारण तिथे डिग्रीची रिक्वायरमेंट असते, पण त्याचा सिलेबस वेगळा असतो. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि तिसरं आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब. तर प्रायव्हेट सेक्टर तुम्हाला कोणते पाहायला भेटतात, ह्याच्यामध्ये कोणत्याही कंपनी नाहीयेत. जर तुम्हाला स्पिरिच्युअल लीडर बनायचं आहे, जर तुम्हाला टीचिंग्स प्रोव्हाइड करायचे आहेत, जसं कुराण, हदीत हे जर शिकवायचं आहे, तुम्हाला एक मौलवी बनायचं आहे किंवा तुम्हाला मस्क मध्ये टीच करायचं आहे, जे समजा मस्जिद असते, मस्जिदमध्ये मौलवी असतात, शिकवतात, ते ॲज अ टीचर असतात, तर धर्माची शिकवण द्यायची असेल जे येणाऱ्या पिढीला, तर तुम्ही तसे जॉब सुद्धा चूज करू शकता. अदरवाइज जिथं हा कोर्स प्रोव्हाइड केला जातो तर असे कॉलेजेस किंवा जे युनिव्हर्सिटी असतात तिथे ॲज अ प्रोफेसर म्हणून तुम्ही जॉब निवडू शकता किंवा टीचर म्हणून जॉब निवडू शकता किंवा स्टाफमध्ये कोणताही जॉब आहे ते मिळू शकता. म्हणजे हे क्षेत्र जे आहे ते इस्लामिक म्हणजे रिलिजनशी जे आहे ती निगडीत आहे. मग तुम्हाला प्रीचर पण बनता येतं किंवा टीचर पण बनता येतं.
तसेच प्रीचर म्हणजेच टीचर, पण प्रीचर हा पूर्ण धार्मिक गोष्टी शिकवतो. टीचर तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये जे असतात ते सिलेबस तुम्ही शिकू शकता. बाकी प्रोफेसरचं काम तुम्हाला माहितीच असेल, प्राध्यापक, उपप्राध्यापक अशाही जे पोझिशन्स असतात ते मिळू शकतात. पण हे तेव्हाच तुम्हाला 3 गोष्टी शक्य आहेत ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स जे आहे ते चांगल्या पद्धतीने आणि पूर्ण मन लावून कंप्लीट कराल. तेव्हाच तुम्हाला हे तिन्ही संधींचा पुरेपूर फायदा घेता येईल. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. सर्वप्रथम हा कोर्स का निवडावा, तर बघा, तुम्ही जर मुस्लिम फॅमिलीमधून येत असाल, तुमचा रिलिजन इस्लाम असेल, तर आणि जर तुम्हाला उर्दू भाषेची आवड आहे तर नक्की हा कोर्स चूज करा. कारण हा कोर्स तुमच्यासाठी डेडिकेटेड बनवला गेलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सर्व उर्दू भाषेचे काव्य किंवा जे ग्रंथ असतात, ज्याही गोष्टी आहेत, यांचा जो आहे पुरेपूर अभ्यास केला जातो. पुढे तुमचं ध्येय आहे, जर तुम्हाला प्रीचर बनायचं आहे, इस्लामिक स्कॉलर बनायचं आहे, तुम्हाला जर तुमच्या उर्दू रिलिजन उर्दू जे भाषा आहे याच्याबद्दल जर अजून जाणून घ्यायचं आहे, तर याच्याबद्दल जे आहे म्हणजे हा कोर्स तुम्ही कन्सिडर करू शकता. बाकी जर तुम्हाला गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपरेशन करायचं आहे, पण जर तुम्हाला उर्दू भाषेशी जोडून राहायचं आहे, तर तुम्ही व्हाईल डुईंग दिस कोर्स तुम्ही गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन सुद्धा करू शकता आणि दुसरी एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मिळू शकता. पण तुमच्याकडे भाषेचं ज्ञान राहील, जे की खूप महत्वाचं आहे. किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही जॉब निवडू शकता. बाकी कोणत्या विद्यार्थ्यांनी हे चूज करायचं नाहीये. बघा, जर तुम्हाला खरंच भाषेची आवड आहे, आता बीए मध्ये बीए बंगाली, बीए हिंदी, बीए मल्याळम, वेगवेगळे जे आहेत विषय पाहायला भेटतात. भारतामध्ये खूप लँग्वेजेस आहेत. जर तुम्हाला उर्दू भाषेची जे आवड आहे ती जर असेल तर हा कोर्स चूज करा. अदरवाईज जर याच्याशी ताळमेळच बसत नाही, याच्यामधले विषय प्रोनाऊन्स करणं माझ्यासाठी खूप अवघड जात आहे, कारण मी रिलेट करू शकत नाही, कारण मी उर्दू कधी रीड केलेली नाहीये आणि हा विषय पण झालेला नाहीये. पण जे इस्लामिक बॅकग्राऊंड ज्यांचं असतं, जे विद्यार्थी असतात, जे मुस्लिम फॅमिलीमध्ये आहे, जे इस्लाम फॉलो करतात, तर त्यांना हे रिलेट होतं. तर अशा विद्यार्थ्यांनी हा कोर्स नक्की चूज करायला पाहिजे. पुढे संधी पण आहेत जर तुम्ही चांगल्या प्रकारे कोर्स केला तर. बाकी या कोर्स रिलेटेड पूर्ण माहिती, अधिक माहिती जी आपण व्हिडिओमध्ये डिस्कस केली नाहीये, ती डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये आहे. तिथे क्लिक करून तुम्ही सर्व माहिती रीड करू शकता. जॉबचा किती पगार मिळू शकतो, कॉलेजेस कोणते आहेत, बाकी सर्व माहिती तिथे दिलेली आहे. तिथे जाऊन चेक करा. बाकी हा व्हिडिओ लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बाकीचं आपली प्लेलिस्ट चेकआउट करा विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.